स्वामी समर्थ मानस पूजा म्हणजे काय? मनापासून अशी पूजा केली की स्वामी लगेच प्रसन्न होतात. भक्तांनो, प्रत्येक वेळी मंदिरात जाणं शक्य होत नाही. मोठी पूजा करणंही सगळ्यांना जमत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का, स्वामी समर्थांना सतत प्रिय कोणती पूजा आहे? ती म्हणजे मानस पूजा. हो भक्तांनो, मनातून केलेली पूजा, जिथे मोठा खर्च लागतो ना मोठा विधी फक्त लागतो, तो एकच गोष्ट म्हणजे खरा विश्वास. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांची मानस पूजा कशी करायची आणि ती केल्यावर भक्तांच्या आयुष्यात कोणते चमत्कार घडतात. भक्तांनो, मानस पूजा म्हणजे डोळे बंद करून मनात स्वामींचं रूप उभं करणं आणि आपल्या मनाने त्यांची पूजा करणे असं म्हणतात. मनापासून केलेली मानस पूजा स्वामींपर्यंत थेट पोहोचते, कारण स्वामींना फुलांपेक्षा भावना प्रिय असतात. आता आपण जाणून घेणार आहोत मानस पूजा कशी करायची. सकाळी किंवा रात्री शांत जागी बसायचं, मोबाईल बाजूला ठेवायचा, मन शांत करायचं आणि डोळे बंद करून कल्पना करायची. अक्कलकोटचं शांत मठ, समोर स्वामी समर्थ बसलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे, डोळ्यात करुणा आहे आणि ते प्रेमाने तुमच्याकडे पाहत आहेत. आता मनातच स्वामींना नमस्कार करा. म्हणा, स्वामी, मी तुमच्या चरणी आलो आहे. माझं मन, माझं दुःख, माझं आयुष्य सगळं तुम्हाला अर्पण करतो. आता तुम्ही कल्पना करा, तुम्ही स्वामींच्या चरणी सुंदर फूल अर्पण करत आहात. त्यांना चंदन लावत आहात, तुपाचा दिवा लावत आहात. अगरबत्तीचा सुगंध संपूर्ण वातावरणात पसरला आहे आणि स्वामी शांतपणे तुमची पूजा स्वीकारत आहेत. आता हळूहळू जप सुरू करा. म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा जप करताना फक्त स्वामींचा चेहरा डोळ्यांसमोर ठेवा. हळूहळू मन शांत व्हायला लागेल. नकारात्मक विचार कमी होतील आणि आतून एक वेगळी शक्ती जाणवेल. भक्तांना, कधी कधी माणूस बाहेरून हसत असतो, पण आतून पूर्ण तुटलेला असतो. लोकांना आपलं दुःख सांगता येत नाही. अशा वेळी फक्त स्वामींसमोर शांत बसून मानस पूजा करा, कारण जगाला तुमचे शब्द लागतात पण स्वामींना तुमच्या मनातील भावना समजतात. एका भक्ताचा खरा अनुभव सांगितला आहे. तो माणूस खूप अडचणीत होता. काम होत नव्हतं, मनात भीती येत होती. पण रोज रात्री तो फक्त 15 मिनिटं स्वामींची मानस पूजा करायचा. हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल सुरू झाले. मन शांत झालं, काम मिळालं, घरात आनंद परत आला आणि तो म्हणायचा, मला स्वामी दिसले नाहीत, पण त्यांची साथ प्रत्येक क्षणी जाणवली. भक्तांनी, स्वामी समर्थांना मोठेपणा दाखवणारी पूजा नको असते. त्यांना हवं असतं निर्मळ मन, खरी श्रद्धा आणि विश्वास. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडे काहीच नाही, तर निराश होऊ नका, कारण ज्याच्याकडे स्वामींचं नाव आहे तो कधीच गरीब नसतो. मानस पूजा करताना एक नियम पाळा. पूजा झाल्यावर 2 मिनिटं शांत बसा आणि मनात स्वामींना सांगा, स्वामी, जे माझ्यासाठी योग्य आहे तेच माझ्या आयुष्यात घडू द्या. विश्वास ठेवा, योग्य वेळी स्वामी नक्की मार्ग दाखवतात. भक्तांनी, आजपासून रोज फक्त 10 मिनिटं स्वामी समर्थांची मानस पूजा करून बघा. तुमच्या मनातील भीती कमी होईल, घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि स्वामींची कृपा हळूहळू जाणवू लागेल. जर तुम्हालाही स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ, आणि हा व्हिडिओ प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत पोचवा. श्री स्वामी समर्थ.